नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा. मंडळी, आज आहे 15 मार्च, म्हणजे आपले आदिवासी रील स्टार भरत गवळी दादा यांचं आज लग्न आहे. आणि संध्याकाळी आम्ही सगळी फॅमिली निघालो होतो भरत दादांच्या गावाला जाण्यासाठी, लग्नासाठी. स्पेशली आम्ही पोहोचलो साकूर या गावामध्ये आणि समोरच आपल्या भरत दादांचं बॅनरसुद्धा लावलं होतं. आणि हे आहे साकूर गाव. खूप सुंदर छोटंसं असं गाव आहे. सगळीकडे खूप मस्त शांतताही होती. आणि मग आम्ही पोहोचलो भरत दादांच्या घराकडे. एंट्रीपासूनच खूप मस्त असा मंडप होता आणि बाई सगळीकडे खूप गर्दी पण होती. आणि इथे भरत दादांना भेटण्यासाठी आम्ही वेटिंगवर होतो. आमचा नंबर आला. फायनली भरत दादाला भेटलो आणि भरत दादा नवरदेव झाले होते आणि खरंच खूप कडक पण दिसत होते. मस्त भरत दादांसोबत आम्ही फॅमिली फोटो वगैरे काढला. त्यांच्या नवीन जीवनासाठी त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. आणि इथे या मामी भेटल्या. मग त्यांच्याशी तर आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. मग इथे घरामध्ये आम्ही बसलो होतो. मग दादांनी आम्हाला मस्तपैकी थंडा दिला, एकदम थंडगार असा. आता भरत दादाचं लग्न लागायची वेळ झाली होती. वरात सुद्धा आली होती. मग का आम्ही पण निघालो लग्न ठिकाणी. आणि आम्ही इथे मंडपामध्ये आलो आणि गर्दी तर बघू शकता तुम्ही. भरत दादांच्या लग्नासाठी स्पेशली फुल गर्दी होती. इथं उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. आणि फायनली आपल्या भरत दादाच्या नवरीची सुद्धा एंट्री झाली, म्हणजेच आपली वहिनी. आणि वहिनी पण एकदम कडक दिसत होती. मंडळी, लग्न म्हणजे भरत दादाचं खूप सुंदर असं लागलं. आम्ही 2 अक्षता भरत दादावर टाकल्या. खूप मस्त वाटलं. आपल्या आदिवासी रील स्टारचं आज फायनली लग्न झालं. आणि लग्नामध्ये आले होते बुदर सर. बुदर सरांनी आमची ओळख करून दिली होती या म्हाले सरांसोबत. आणि हे म्हाले सर खास त्र्यंबकेश्वरवरून आपल्या भरत दादांच्या लग्नासाठी आले होते. माझी तर ओळख झाली होती. इथे कविताताईची पण ओळख निघाली, कारण ते सर होते त्र्यंबकेश्वरचे आणि कविताताई सुद्धा तिथलीच. मंडळी, व्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय मंडळी.